हॅलो रसिक प्रेक्षक हो, प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या तिसऱ्या भागाचं नाव आहे गुपितांच्या सावल्या. रात्रीचा तो प्रसंग आरव विसरू शकत नव्हता. समीरच्या चेहऱ्यावर दिसलेली ती रहस्यमय चमक त्याच्या मनात प्रश्न निर्माण करून गेली होती. भाऊ समोर असताना नेहमीच एक अंतर जाणवायचं. जणू दोघांच्या नात्यात काही न सांगितलेले पडदे होते. गाडीमध्ये बसल्यावर समीरने गूढपणे विचारलं, आरव, कॉलेजचं नाव घेतोस, पण खरंच अभ्यासासाठी एवढं झगडतोयस का? की कुणासाठी? आरव काही क्षण शांत राहिला. मनात सियाचं नाव उमटून आलं होतं, पण त्याने ते लपवलं. अभ्यासासाठीच आलोय आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एवढंच उत्तर देऊन त्याने नजर खिडकीबाहेर वळवली. समीरने एक स्मित केलं. त्याचं ते स्मित नेहमीसारखं नव्हतं. जणू त्याला आरवच्या मनातलं सगळं माहीत होतं, पण तो उघडपणे सांगायला तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे गोंधळ होता, पण सियाचं मन मात्र शांत नव्हतं. रात्री डायरीत लिहिलेल्या ओळी अजूनही तिच्या मनात घुमत होत्या. ती लायब्ररीत गेली आणि तिथे आरव एकटा बसलेला दिसला. कालचं सगळं माफ कर. बाबांचं वागणं तुला त्रासदायक वाटलं असेल, ती हळू आवाजात म्हणाली. आरवने पुस्तक बंद केलं. सिया, मला तुझ्या बाबांचा राग महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं म्हणजे तू माझ्याशी बोलतेयस हे आहे. त्याचे शब्द ऐकून सियाच्या हृदयात काहीतरी वितळलं. इतकं साधं, इतकं प्रामाणिक उत्तर. दोघं बराच वेळ गप्प राहून फक्त एकमेकांच्या उपस्थितीचा आस्वाद घेत बसले. लायब्ररीतली शांतता त्याच्या मनातल्या आवाजाला आणखी स्पष्ट करत होती. तरीही त्यांच्या आयुष्यात गडद सावल्या दाटत होत्या. त्या दिवशी संध्याकाळी काव्याने आरवला जबरदस्तीने कॅफेत नेलं. तुला माहीतय, मला तू आवडतोस, पण तू नेहमी सियामागे का फिरतोस? तिचा आवाज थरथरत होता. डोळ्यात आसवं दाटली होती. आरव हादरला. काव्या, तू माझी मैत्रीण आहेस, पण त्यापलीकडे मी काहीच वाटत नाही. मी तुला खोटं सांगू शकत नाही. काव्याचा चेहरा लाल झाला. राग आणि दुःख दोन्ही मिळून. ठीक आहे आरव, पण लक्षात ठेव, सियाचा मार्ग सोपा नाही. तिचे बाबा तुला कधीच स्वीकारणार नाहीत आणि कदाचित तुला स्वतःच्या घरातूनही आधार मिळणार नाही. तिच्या या शब्दांनी आरवच्या मनात वादळ उठलं. काव्याला एवढं सगळं कसं माहिती? त्यांच्या घराबद्दल, सियाच्या बाबाबद्दल? तो प्रश्न विचारण्याआधीच काव्या तिथून उठून निघून गेली. त्या रात्री आरव घरी आला. समीर हॉलमध्ये बसून पेपर चाळत होता. आरव, तो म्हणाला, काही गोष्टी मी तुला आधी सांगितल्या नाहीत, पण आता तुला सांगाव्या लागतील. कारण तुझं नाव एका अशा गोष्टीत गुंतू लागलं आहे, जिथे प्रेम फक्त भावना राहत नाहीत, तर खेळ बनतात. आरव गोंधळून त्याच्याकडे बघत राहिला. कसला खेळ? आणि माझं त्यात काय? समीरच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच रहस्यमय स्मित आलं. लवकरच समजेल, लहान भाऊ, पण तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. आरवच्या अंगावर शहारे आले. सिया, काव्या आणि आता समीर. सगळीकडे प्रश्नच प्रश्न. या प्रवासात खरं प्रेम टिकेल की नाही, ही शंका त्याच्या मनात खोलवर रुतून बसली. आजचा भाग इथेच पूर्ण होतो.
आरवसमोर उभ्या असणाऱ्या या गुपितांचा पडदा केव्हा उघडेल आणि सियाच्या बाबांच्या रागासोबत समीरच्या सावल्यांचा हा खेळ प्रेमाला कुठे नेईल? तर तुम्हाला पुढचा भाग बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.